गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या आणि त्यांना तिथं मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। मात्र अमृता फडणवीस यांनी अनेकदा या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। त्यावरून आता ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी इकडच्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, खूप मोठा बंगला मिळेल, त्यामुळे हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे। वहिनी साहेबांच्या भावना समजून घेऊ शकतो, पण ही मोदींची इच्छा आहे आणि राष्ट्राची साध आहे असं राऊत यांचं म्हणणं आहे। त्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। अमृताताईंना सल्ले देण्यापेक्षा स्वतःची राजकीय कारकीर्द सांभाळा, देवाभाऊंची चिंता नको, काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची चिंता करा असा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय। अरे आम्ही कुठे म्हणतो ते महाराष्ट्राचे सेवक नाहीत, ते महाराष्ट्राचे महान सेवक आहेत। या महान सेवकांना असं सांगितलं होतं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं या महान सेवकाचं वक्तव्य मला या क्षणी आठवत आहे। त्याच्यामुळे मी आमच्या वहिनी साहेबांच्या भावना समजून घेऊ शकतो, पण शेवटी राष्ट्र महत्त्वाचं आहे ना। RSS साठी, संघासाठी, भाजपसाठी राष्ट्र प्रथम आहे आणि मोदी प्रथम आहेत। इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे, पुढे काय? मोठा बंगला मिळेल, खूप मोठा बंगला मिळेल। त्याच्यामुळे हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे। उभाटा गट एक तर काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे किंवा समाजवादी पार्टीमध्ये विलीन होणार आहे, दोनच पर्याय त्यांच्या पुढे उभे राहिलेले आहेत। कारण ते आता ज्या पद्धतीने वैचारिक भूमिका घेत आहेत त्या वैचारिक भूमिका समाजवादी पार्टीला सुसंगत वैचारिक भूमिका आहेत आणि काँग्रेसला सुसंगत अशा वैचारिक भूमिका आहेत। त्यामुळे देवाभाऊंची काळजी जनाब संजय राऊत यांनी करू नये। देवाभाऊ हे महाराष्ट्रामध्ये राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।